तर गुड मॉर्निंग सगळ्यांना, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। चला हॅपी नवरात्री। तर मी आहे ना आज खीर बनवते। तर हे राळे घेतलेले आहेत, शेवया घेतलेल्या आहेत थोड्या, आणि हे इकडे तांदूळ आहेत, आणि हे इकडे बासमती लांबडे तांदूळ आहेत, हे वाडावलम तांदूळ आहेत, आणि हे इकडे काजू आहे, बदाम आहे, वेलची, जायफळ आहे, आणि इकडे हे 2 वाट्या साखर आहे, आणि हे इकडे ना 2-3 ग्लास हे पाणी आहे, आणि 2 ग्लास दूध टाकलेलं आहे। तर आता हे सगळं भाजून घ्यायचंय। आता आहे ना हे राळे हलकेसे भाजून घ्यायचे। हे पटकनी भाजतात आणि चवीला पण अतिशय टेस्टी असतात। अजून भांडच एवढं काही आपल्याला नाही आहे ॲक्च्युली। आता हे थोडंसं आहे ना राळे पटकन जळतात, तर ते हलकेच भाजून घ्यायचे, एवढे काही खास भाजायचे नाहीत, तर काळे बिळे होतात। अजून गरम नाही झालं भांड। राळे तांदूळ सगळं मिक्स केले, शेवया आता हे एका भांड्यात काढून घेते मी। आता हे तांदूळ भाजून घेते। तांदूळ थोडेसे हलके ब्राऊन कलर होईपर्यंत भाजायचे। थोडे थोडे भाजायला लागले ते हे आवडतात भाजायला लागले। आता हे लांबडे तांदूळ भाजून घेते। थोडासा गॅस आहे ना कमी करायला पाहिजे, कमी करून मग भाजायचे तांदूळ। तर हे पण भाजले, तर हे पण याच्यात काढून घेते। आता हे बदाम थोडे भाजून घेते, काजू तुपामध्ये काजू भाजून घेते थोडे। आता हे काजू बदाम आहे ना तुपामध्ये भाजून घ्यायचे। तूप टाकलेले थोडं भाजायला, ब्राऊन कलर येईपर्यंत थोडेसे भाजायचे। आता हा ब्राऊन कलर होईपर्यंत भाजले थोडे, हे पहा। आता हे मी काढून घेते। आता आहे ना हे शेवया भाजून घेते हलकेशा तुपामध्ये।
थोडंसं तूप टाकायचं, लई नाही टाकायचं. आता हे शेवया हलकेशा भाजून घ्यायचे अशा तुपात. अतिशय छान होते ही, करून पहा, खाऊन पहा, टेस्टी टेस्टी होते. चला आता गॅस बंद करून टाकते. आणि आता इकडं मी हे तांदूळ थोडेसे बारीक करून घेते. हे तांदूळ आता आहे ना, हे तांदूळ आहेत ना थोडेसे हलकेसे बारीक करून घ्यायचे. लय असे बारीक नाही करायचे, जाडसर ठेवायचे थोडे. आता हे पहा, हे असे थोडेसे जाडसर ठेवलेले आहेत. आता याच्यामध्ये टाकून घ्यायचे दुधात. आणि आता हे राळे हलकेसे वाटून घेते. आता हे पहा, हे पण राळे एकदम हलकेसे वाटलेत. आणि आता हे पण याच्यामध्ये टाकून द्यायचे. छान होते. मिक्स खीर बनवून बघा, खाऊन बघा, करून बघा. आता ह्याच्यामध्ये ना काजू घालते. आता ह्याच्यामध्ये ना हे वेलची कुटते पहिले. टरकलं काढून घ्यायचे. आता आहे ना अजून हे थोडंसं कुटून घेते. वेलची टरकला वगैरे काढून टाकले. आणि आता ही कुटीते. थोडीशी आबडधोबडच ठेवायची. आता मी ह्याच्यात टाकते वेलची टाकली. आणि आता साखर पण टाकून घेते. हे पहा, 3 वाट्या साखर आहे. जेवढं गोड लागेल तेवढ्या मापाचं टाकायचं, जेवढी तुम्हाला गोड हवी तेवढी. आता याच्यामध्ये ना बदाम काजू वाटून घालते थोडेसे आवड. आता हे झालं तर आवड हे टाकते खिरीवर. आणि याला ना आता 15 मिनिटं उकळी येऊन द्यायची. अजून इकडे हे ठेवले थोडे घालायला. खोबऱ्याचा किस पण घालायचा आहे याच्यामध्ये ना. आता हा खोबऱ्याचा किस घालते थोडा. आणि हे ना 15-20 मिनिटं ठेवायची. 15-20 मिनिटं हे शिजून द्यायचे. लय घट्ट नाही आणि लय पातळ नाही, अशी खीर आपल्याला बनवायची आहे. आणि शेवया नंतर टाकायच्या. आता हे शिजून द्यायची थोडी 20-25 मिनिटं. मग मी तुम्हाला दाखवेल कशी होते. हे बदाम आहेत ना वरतून टाकायचे, काजू बदाम. आणि हे जायफळ किसून टाकते मी थोडं. आणि ह्या शेवया वरतून टाकायच्या नंतर. हे काय पटकन शिजून जातात. एंडिंगला टाकायच्या शेवया. आता हे जायफळ किसायचं राहिले. हे जायफळ काय एका हातात मोबाईल एका हातात हे दाखवता नाही. जायफळ किसते मी त्याच्यामध्ये थोडं.